हाय हॅलो नमस्कार, मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की ताई स्वामी सेवेबद्दल थोडंसं सांगा. तर मी पण नवीनच आहे, आणखीन नवीन नवीन गोष्टी स्वामी सेवेबद्दल शिकतच आहे. परंतु म्हटलं आता सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत. आज आहे नवरात्रीची तिसरी माळ आणि स्वामी सेवेमधील मी पण एक सेवा करत आहे. तर म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिली सोबत त्याबद्दल शेअर करावं. तर नवरात्रामध्ये आता जी माझी सेवा चालू आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहेत. श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहेत माझे. तर मी संकल्पयुक्त पाठ करत आहे 9 दिवसाचे. त्यामुळं रोज एक एक या पद्धतीने पाठ करत आहे. पाठ म्हणजे एका जागेला बसून पूर्ण जे काही स्वामी सेवेतील आपल्याला वाचन सांगितलेले आहे ते एका जागी बसून पूर्ण करणे किंवा त्या ठराविक वेळेतच पूर्ण करणे याला एक पाठ असं म्हणतात. तर आता जास्त वेळ न घेता पाठामध्ये जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचं वाचन करतो तेव्हा आपल्याला वाचनामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात ते सांगते. तर सुरुवातीला आपल्याला दुर्गा सप्तशतीचा छोटासा ग्रंथ जो आहे तो पण लागतो. त्याचबरोबर हे श्री स्वामी समर्थांचं नित्यसेवेचा छोटं पुस्तक किंवा ग्रंथ आहे तो सुद्धा लागतो. तर ज्यावेळेस आपण दुर्गा सप्तशतीचे संकल्पयुक्त किंवा बिना संकल्पचे मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी जर तुम्ही पाठ करत असाल तर काय काय वाचनात घ्यायचं ते सांगते. तर सुरुवातीला आपल्याला नित्यसेवेमध्ये पहिल्याच पानावरती म्हणजे पान नंबर 15 याच्यावरती श्री स्वामी स्तवन आहे. तर तुम्हाला आता उलट दिसत असेल त्यामुळे कसं दाखवावं हा प्रश्न पडतो. तर इथं स्वामी स्तवन आहे पान नंबर 15 वरती. तर ते स्वामी स्तवन सुरुवातीला वाचन करून पूर्ण घ्यायचं स्वामी स्तवन. आणि ज्यावेळेस आपलं स्वामी स्तवन पूर्ण वाचन होतं त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा असतो. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 11 माळी जप सुद्धा करू शकता. म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळेचा जप सुद्धा करू शकता. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे श्री दुर्गा सप्तशती हा छोटा ग्रंथ. तर या ग्रंथामध्ये आपल्याला सुरुवातीला 99 मंत्र आहे. इथं देवीचा सगळ्यात प्रिय पान क्रमांक 6 वरती 99 मंत्र आहे. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा देवीचा 99 म्हणजे सगळ्यात प्रिय असा पान क्रमांक 6 वरती मंत्र आहे. तर त्याची पण एक माळ आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पण याच्या 7, 9, 11 अशा माळा जप करू शकता. आणि तो 99 मंत्राचा जप झाल्यानंतर आपल्याला इथं अनुक्रमणिका आहे. त्या अनुक्रमणिकामध्ये अथ दिव्य कवचम इथं आहे. तर 8 नंबरला आहे ते. तिथून जे वाचनामध्ये चालू करायचं अथ दिव्य कवचम. इथून जे आपल्याला वाचनासाठी स्टार्ट करायचं आहे ते इथं देव्यापराध क्षमा पण स्तोत्र इथपर्यंत वाचायचं आहे. तर इथून 8 नंबरला जे आहे ह्याच्यामध्ये क्रमणिकामध्ये तर 8 नंबर पासून वाचायला चालू करायचं ते देव्यापराध क्षमा पाण स्तोत्र इथपर्यंत वाचायचं. तर हे सगळं वाचनासाठी आणि देव्यापराध क्षमा पण स्तोत्र झाल्यानंतर परत एकदा आपल्याला 99 मंत्राची एक माळ जप करायचा आहे. आणि सद्गुरु स्वामी स्तवन आणि हे सगळं वाचनासाठी आपल्याला जर नवीन वाचणार असेल किंवा कितीही स्पीड असेल तर 2 तास म्हणजे 1.5 ते 2 तास धरून चालायचे. 2 तासात वाचन पूर्ण होतं. तर आता आपण वळूया श्री दुर्गा सप्तशती पाठाचे नियम काय आहेत. तर काही जण काय होतं की बरेच सांगताना सेवेत खूप कडक कठीण नियम सांगतात. त्यामुळे बरेच जण सेवा करण्यासाठी घाबरतात किंवा करत नाहीत सुरुवात त्या गोष्टींना. तर न घाबरवता मी आज तुम्हाला म्हणजे घाबरण्यासारखे कोणतेही नियम नाहीत. त्यामुळं सर्वांनी सेवा कराव्यात आणि त्या सेवा स्वामींसाठी नाही तर स्वतःसाठी आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी कराव्यात. तर खूप वेळ न घालवता श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पहिला नियम सांगते. तर दुर्गा सप्तशती पाठ वाचत असताना आपल्याला एक सकाळी जर आपण वाचनासाठी बसलो तर शक्य असेल तर तुम्ही 2 तास एकाच जागी बसून वाचन करावे. आणि खूपच तुम्हाला अडचण असेल, तब्येतीचा काही इश्यू असेल, वॉशरूमला जायचं असेल किंवा तहान लागली असेल तर तुम्ही एक 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन नंतर वाचनास चालू करू शकता. शेवटी परमेश्वर हे आपले आई वडीलच आहेत. ते आपल्या लेकराला कधीही कोणत्याही प्रकारची शिक्षा करत नसतात आणि
आपल्याकडून त्यांना सेवाच अपेक्षित असते किंवा आपलं चांगलं कर्म अपेक्षित असतं. तर त्या पद्धतीनं वाचन करायचं. शक्य असेल तर उठायचंच नाही किंवा मध्ये वाचत असताना बडबड वगैरे बोलायचं नाही. एक 10-15 मिनिटाचा तुम्हाला खरंच गरज असेल तर तुम्ही ब्रेक 15 मिनिटाचा घेऊ शकता. परंतु असं करायचं नाही की मी निम्म वाचन सकाळी करते आणि निम्म वाचन संध्याकाळी करते. तर तसं दुर्गा सप्तशतीला जसं की आपण श्री स्वामी समर्थ सारामृत वाचन करताना करतो, निम्मे सकाळी निम्मे संध्याकाळी घेतले तरी चालतात, तसं याला चालत नाही. तुम्ही सकाळच्याच वेळामध्ये नसेल तर संध्याकाळच्याच वेळामध्ये शक्यतो संध्याकाळच्या 7च्या अगोदरच पाठ पूर्ण करा. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस चालू आहेत. देवीचा सर्वत्र छान असा जागर चालू असतो. तर नवरात्रीच्या दिवसामध्ये याचं पाठ केलं तर खूपच उत्तम होता. आता दुसरा नियम सांगते. तर आपल्याला याच्यामध्ये जर तुम्ही संकल्प सोडला असेल 9 दिवसाच्या पाठांचा किंवा 5 दिवसाच्या पाठांचा, तर तुम्हाला ब्रह्मचर्य पाळणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला मासिक पाळी वगैरे असेल आणि तुम्ही संकल्प सोडला आहे, तर आता काय करायचं, तर घरात वाचायला येणारी आपल्या बऱ्याच मंडळी असतात, पण आपण संकल्प सोडतो, 1-2 दिवस वाचन होतं आणि नंतर आपलं मासिक पाळी वगैरे आली तर वाचन राहतं. तर तसं न करता आपल्या घरातील ज्यांना वाचता येते त्यांच्याकडून ते पाठ आपण वाचन पूर्ण करून घेऊ शकतो. काही अडचण नाही. पुरुष वाचू शकतात, स्त्रिया वाचू शकतात, कुमारिका मुली वाचू शकतात. म्हणजे कोणी वाचनाला याला कोणत्याही स्त्रीनं म्हणजे विधवा स्त्रीनं वाचू नये किंवा कुणी वाचू नये असं कोणतंही बंधन नाही. परमेश्वराने असं कुठेही लिहून ठेवलं नाही की या स्त्रियांनी ही सेवा करू नये, त्या स्त्रियांनी ती सेवा करू नये. या आजच्या ज्या व्हिडिओच्या सांगण्याचा उद्देश मागचा एकच आहे की जेही करा प्रांजळ मनाने आणि स्वच्छ मनाने करा. देवाला तेच मान्य आहे. आणि नंतर एक नियम आहे, तो म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचत असताना शक्यतो स्त्रियांनी साडी घालावी. देवीला जे प्रिय असतं की देवीला साडी, अलंकार या गोष्टी प्रिय आहेत, तर छान असं गृहलक्ष्मीनं देवीला आपल्याकडे बघून प्रसन्न वाटावं किंवा आपल्याला स्वतःला बघून स्वतःकडे प्रसन्न वाटावं, याप्रमाणे छान व्यवस्थित आवरून वगैरे दुर्गा सप्तशतीचं पठण करावं. त्याचबरोबर आपली कुलस्वामिनी ला प्रिय असतो तो म्हणजे कुंकवाचा टिळा. तर दुर्गा सप्तशतीचं पठण करत असताना आवर्जून कपाळी कुंकवाचा छोटा मोठा तुम्हाला आवडेल तसा, छोटा का आवडत असेल तर छोटा, पण कुंकवाचा टिळा हा आवर्जून कपाळी लावावा. कारण आई जगदंबेला मळवट हा खूप प्रिय आहे. आणि बघा तुम्ही, आपण घरातली देवपूजा केल्यानंतर किंवा बाहेर जरी कुठं गेलो किंवा मंदिरातल्या तुम्ही मूर्ती बघितली असेल, किती मोठा अखंड मळवट असतो तिच्या कपाळी. तर आपण इतका भरा असं देवी म्हणत नाही, पण देवीला शृंगार पसंत आहे, कुंकू पसंत आहे, तर कुंकवाचा टिळा कपाळी वाचन करताना अवश्य लावावा. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचं पठण करताना आसन मात्र खाली बसण्यासाठी घ्यावं. अगदी नवा ब्लाउज पीस जरी घेतला बसायला, तुमच्याकडे आसन नसेल तरी सुद्धा चालतं. फक्त चटईचं म्हणजे बांबूपासून बनलेलं जे आसन असतं ना, ते फक्त वाचनासाठी बसण्यासाठी घ्यायचं नाही. मग अगदी साधा रुमाल सुद्धा अंथरून तुम्ही दुर्गा सप्तशतीच्या पठणासाठी बसला तरी चालतंय, परंतु खाली बसण्यासाठी आसन हे आवश्यक आहे. त्याचबरोबर हा जो ग्रंथ आहे छोटासा, किंवा ग्रंथ छोटा असेल पण महात्म्य खूप मोठं आहे याचं, तर याला एक ठेवण्यासाठी स्टँड किंवा छोटासा पाटावरती एखादं नवं करकरीत असं साधा 10-15 रुपयाचा ब्लाउज पीस असेल तरी पण चालतो, पण ग्रंथ ठेवण्यासाठी ब्लाउजचा पीस, नवीन कापड किंवा स्टँड, पाट मात्र अवश्य वापरावा. त्याचबरोबर हा ग्रंथ कधी हातात घेऊन वगैरे वाचू नये. वाचत असताना सारखे त्याची उचल म्हणजे हलवा करू नये. म्हणजे हे साधे सोपे नियम आहेत, हे तर अगदी पाळण्यासारखे नियम आहेत. कोणत्याही कडक अटी किंवा शर्ती नाहीयेत. त्यामुळं माझी इच्छा आहे की मी हा व्हिडिओ टाकण्यासाठी मला खूप लेट झालं, परंतु अजून पण उद्यापासून आज 3री माळ आहे, तर अजून पण तुमच्याकडे 4 ते 5 दिवस आहेत. अगदी तुम्ही 3 दिवसाचा संकल्प सोडू शकता किंवा अगदी 1 दिवसाचा सुद्धा तुम्ही पाठ करू शकता किंवा 2 दिवस तुम्हाला जमलं सकाळी उठून तर तुम्ही सकाळी पाठ करू शकता. तर सगळ्यात अगोदर तर क्षमा मागेन की हा व्हिडिओ मी लवकर अपलोड करायला पाहिजे होता, तर तो मी करू शकले नाही. पण आज शक्य झाले तर मी आज हा व्हिडिओ अपलोड करते. आणि आणखीन जर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि ज्या काही मला
माझ्यापेक्षा पण लहान किंवा माझ्यापेक्षा पण मोठे माझे बहीण भाऊ जर कोणी हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना सुद्धा सेवेबद्दल आणखीन खूप माहिती असू शकते. आणि जरी माझ्याकडून सेवेबद्दल काही सांगण्यास राहून गेलं असेल आणि सांगताना काही चुकी झाली असेल तर मी तुम्हा सर्वांची क्षमा मागत आहे. श्री स्वामी समर्थ.